नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 13.2 अभ्यासणार आहोत कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्समधला. आणि त्यामध्ये आपण पहिला प्रश्न अभ्यासणार आहोत. प्रश्न असा विचारलेला आहे त्यामध्ये, इन ईच पेअर ऑफ ट्रायंगल्स, तुमच्याकडं ट्रायंगल्सची पेअर असेल त्यामध्ये पार्ट्स शोन बाय आयडेंटिकल मार्क्स आर कॉन्ग्रुएंट. जे पार्ट्स तुम्हाला आयडेंटिकल मार्क्स म्हणजे एकाच चिन्हाने दाखवले, समान चिन्हाने दाखवले ते एकरूप आहेत. स्टेट द टेस्ट, सुरुवातीला टेस्ट लिहायची. अँड द 1-to-1 करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस बाय विच ट्रायंगल्स इन ईच पेअर आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे त्रिकोणाच्या शिरोबिंदूंमधील एकाशेक संगतीनुसार ते त्रिकोण हे एकरूप कसे आहेत ते त्या ठिकाणी लिहायचे. आणि पुढचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला आहे, रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स, जे आयडेंटिकल मार्क्सने दाखवले त्या व्यतिरिक्त आपल्याला रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स त्या ठिकाणी लिहायचे. तो या ठिकाणी आपण फर्स्ट फिगर आपल्याकडे आहे त्यानुसार आपण त्याला सोडूयात. पहा, आपल्याकडं या ठिकाणी दोन ट्रायंगल्स आहेत. इथं MST आणि दुसरा या ठिकाणी दिलेला आहे TBM. ओके, नावाचं करस्पॉन्डन्स कशावरून तयार करायचे ते त्या ठिकाणी आपण बघूयात. कॉन्ग्रुएंट कसे आहेत ते इथं तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी हा राईट अँगल ट्रायंगल आहे, वरचा हा पण राईट अँगल ट्रायंगल आहे आणि याच्यामध्ये हा राईट अँगल आहे आणि साईड अपोजिट टू राईट अँगल ही MT ही साईड आहे, विच इज हायपोटेनस ऑफ दिस ट्रायंगल. या त्रिकोणाचा हायपोटेनस आहे. वरच्या त्रिकोणामध्ये TBM या ट्रायंगलमध्ये सुद्धा तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ही साईड कॉन्ग्रुएंट सांगितली आणि हा एक ही साईड जी आहे ती MT ही दोन्ही ट्रायंगलची कॉमन साईड येते आणि त्यामुळं या ठिकाणी हा हायपोटेनस आहे आणि वन साईड दिलेली. म्हणजे आपल्याला यासाठी या ठिकाणी डिस्क्रिप्शन असं लिहिता येईल, इन ट्रायंगल MST अँड ट्रायंगल. सोल्युशन आहे याचं, पहा सोल्युशन काय आहे ते. MST आणि दुसरा कोणता ट्रायंगल घेतोय, मी नाव कसं घेतोय चॉईस करतोय ते पहा. MT ही साईड कोणाला कॉन्ग्रुएंट असेल, MT. त्या ठिकाणी पाहिजे तर TB आणि या ठिकाणी M अशा पद्धतीने या ठिकाणी नाव घेतोय, जेणेकरून आपल्याला नंतर ते सोडवताना एकरूप लिहित असणं सोपं जावं. आता याच्यामध्ये या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल तर हे ट्रायंगलमध्ये कोण कॉन्ग्रुएंट आहे, सेग MS इज कॉन्ग्रुएंट टू सेग TB. MS TB हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत. कोणती टेस्ट हे दिलेलं आहे त्याने, दिस इज गिवन. आणि हे दिल्यानंतर आता हा जो MT आहे, सेग MT इज कॉन्ग्रुएंट टू सेग MT, त्याला तुम्ही हायपोटेनस सुद्धा म्हणू शकता. दिस इज अ कॉमन साईड. ही जर पाहिलं असेल तर दोन्ही त्रिकोणांची कॉमन साईड आहे, म्हणजे ती बाजू ही दोन्ही त्रिकोणांची आहे. TBM मध्ये TM ही बाजू येते आणि MST मध्ये पण ही तीच बाजू येते, त्यामुळे ती कॉमन साईड. आणि ही जी साईड आपण घेतोय MT, हा जो पाहिला असेल दिस इज अपोजिट टू राईट अँगल अँड दॅट्स वाय दिस इज कॉल्ड हायपोटेनस. सो बाय हायपोटेनस साईड टेस्ट, देअरफॉर या ठिकाणी आपण लिहूयात ट्रायंगल MST इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल TBM बाय कोणती टेस्ट येते इथं, हायपोटेनस साईड टेस्ट. बाय हायपोटेनस साइड टेस्ट. हायपोटेनस साइड टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल्स आपल्याला कॉन्ग्रुएंट मिळाले. म्हणजे आता काय केलं आपण याच्यामध्ये, कॉन्ग्रुएन्सी कशाहून सांगितली, कशा म्हणजे कोणत्या ट्रायंगल्सनुसार ते ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहे ते सांगितलं. 1-to-1 करस्पॉन्डन्सनुसार सांगितलंय. तुम्ही जर पाहिलं असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथं MS दिलेला आहे. MS हा TBशी कॉन्ग्रुएंट आहे, S हा अँगल Bशी कॉन्ग्रुएंट येतोय, बरोबर आहे. आणि या ठिकाणी MT इज कॉन्ग्रुएंट टू TM. सो दिस इज 1-to-1 करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स, त्यानुसार लिहिलेलं आहे. आता रिमेनिंग साईड्समध्ये आता काय कोणकोणत्या बाजू राहतात, ही बाजू आणि ही बाजू झालेली आहे. आता उरते बाजू ती कोणती, ST आणि इथं BM, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ST अँड BM. सो सेग ST इज कॉन्ग्रुएंट टू सेग BM, याला आपण म्हणतो
करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, म्हणजे हे जे एकरूप त्रिकोण आहेत त्यांच्या संगत बाजू आहेत त्या. दुसरा आहे यामध्ये आता राहिला प्रश्न अँगल्सचा. हे दोन अँगल्स त्या ठिकाणी पेअर त्याची दिलेली आहे कॉन्ग्रुएंट आता राहतात. तो हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे. तर त्याचं कारण असं आहे की ह्या राईट अँगल ट्रायंगल जर आपण कन्सिडर केला तर याच्यामध्ये आपण ह्या अपोजिट्स आहेत त्या ठिकाणी. म्हणजे इथं आपल्याकडे नाव आहे एम, हा कोणाशी कॉन्ग्रुएंट असेल टीशी. एम इज कॉन्ग्रुएंट टू टी. सो या ठिकाणी नाव लिहितो अँगल SMT is congruent to angle SMT angle BTM हा त्या ठिकाणी जर पाहिलं असेल तर करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आपण म्हणतो. अँड द लास्ट इज अँगल STM हा कॉन्ग्रुएंट येतो. हा इथला अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट येतो. STM is congruent to angle BMT. SBMT. This is also corresponding angle of congruent triangles. So with the help of figure आपण या ठिकाणी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स लिहिलेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्याचे रिमेनिंग पार्ट्स कॉन्ग्रुएंट पार्ट्स सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. सो या पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 1 होता. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया. स्टडी सेकंड फिगर. दुसरी आकृती या ठिकाणी आपण अभ्यास करूयात. तर याच्यामध्ये आपल्याला ट्रायंगल्स दिलेले आहेत PQR किंवा PRQ हा जर घेतला तर TRS या ठिकाणी आपल्याला घ्यायला. PR बाजू घेताना TR ही बाजू येते आणि RQ ही बाजू घेताना RS ही बाजू येते. म्हणजे आपण नाव लिहूयात किंवा PQR घेतला तरी चालेल. PQR QRSR TSR इन ट्रायंगल या ठिकाणी इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल TSR या दोन त्रिकोणांमध्ये आपण यामध्ये सांगणार आहोत बाजू कोणती. ही PR ही बाजू PR सेग दिलेला आहे. PR इज कॉन्ग्रुएंट टू सेग. PR ही बाजू कोणाला कॉन्ग्रुएंट आहे TR हे पण दिलेलं आहे. दिस इज गिवन. सेकंड या ठिकाणी QR आणि हा जर अँगल तुम्ही पाहिला तर हे दोन अँगल्स हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत, विरुद्ध कोण आहेत, परस्पर विरुद्ध कोण. आणि त्यामुळं या ठिकाणी अँगल PRQ is congruent to angle PRQ is congruent to angle TRS. याला म्हणायचं व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. दीज आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आणि हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आल्यानंतर उरतो प्रश्न ते कोणती साईड झाली. PR झाली या ठिकाणी आणि आपण TR घेतलेली आहे. आता या ठिकाणी QR घेऊयात. QR आणि इथं कोणते मिळेल आपल्याला SR मिळेल. नाउ सेक QR इज कॉन्ग्रुएंट टू सेक SR. ओके, हे पण आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे असेल तर गिव्हन आहे. ठीक आहे. मग आता ह्या बाजू आहे, इथं बाजू आहे, साइड आहे, पेअर ऑफ साइड आहे, इथं पेअर ऑफ अँगल्स आहे, या ठिकाणी पेअर ऑफ साइड्स आहे. या ठिकाणी ह्या झाल्यानंतर साइड अँगल साइड टेस्ट. देअरफॉर वी कॅन राईट हिअर ट्रायंगल PQR इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल TSR ही बाय SAS टेस्ट. कोणती टेस्ट येते? बाय SAS टेस्ट. हे दोन ट्रायंगल्स कॉन्व्हर्ट होतात. आता याच्यामध्ये उरते बाजू कोणती? ही PQ ची कोणती येते? TS. देअरफॉर रिमेनिंग साइड्स सेग PQ इज कॉन्ग्रुएंट टू सेग TS.
याला बोलतो करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि यानंतर येतं अँगल्सच्या बाबतीत तुम्ही सांगितल्याप्रमाणे पी हा कोणाशी येईल, पी कोण आहे, पी हा टीशी. कुठे आहे पी हा टीशी. सिंगल लेटरमध्ये मी त्या ठिकाणी नाव लिहितो, अँगल पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल टी अँड अँगल क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एस. Q is congruent to angle S, and these are the corresponding angles of congruent triangles CACT. या पद्धतीनं आपण हा या ठिकाणी सेकंड फिगर अभ्यासले. यानंतर थर्ड फिगर. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर क्वेश्चन फिगर नंबर 3 मध्ये आपण या ठिकाणी कॉन्ग्रुएन्सी दाखवूयात. कशा पद्धतीनं कॉन्ग्रुएन्सी आहे ते आपण बघूयात. पहा, ट्रायंगलमध्ये इथं करस्पॉन्डन्स लिहित असताना DCH घेतला तर DCF घ्यावा लागतोय, कारण H हा Fशी कॉन्ग्रुएंट आहे, C हा Cशी आहे, म्हणजे इथं त्या ठिकाणी आपल्याला कॉन्ग्रुएन्सी लिहिता येऊ शकते. तर त्रिकोण लिहितो इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे, DCH अँड ट्रायंगल DCF. या दोन ट्रायंगल्समध्ये आपण लिहूयात या ठिकाणी अँगल DCH इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DCF. हे गिवन आहे, दिलेलं आहे. त्यानंतर अँगल DHC हा कॉन्ग्रुएंट येतोय अँगल DFCशी. हा पण गिव्हनच आहे, त्यात दिलेलंच आहे. आणि या ठिकाणी सेग हा कोण या कोणाशी एकरूप आहे, इथला कोण हे या कोणाशी एकरूप आहे, DH हा Fशी आहे. आणि उरलेली जी DC सेग आहे, सेग DC इज कॉन्ग्रुएंट टू सेग DC बिकॉज दिस इज कॉमन साईड. ही जर पाहिलं असेल तर कोणती साईड आहे, कॉमन साईड आहे, त्यामुळं ती कॉन्ग्रुएंट येईल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रमेय मिळतो, म्हणजे प्रॉपर्टी मिळते, टेस्ट मिळते. ती कोणती, देअरफॉर ट्रायंगल DCH इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल DCF बाय AAS टेस्ट. ह्या टेस्टनुसार अँगल साईड, अँगल आहे इथं, अँगल आहे इथं, साईड आहे. तर या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट येतात. आता रिमेनिंग साईड्स राहतात. कोणत्या साईड्स येतात त्यामध्ये, यामध्ये अँगल उरतो. हा एक अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट, याचं नाव लिहा CDH. अँगल CDH इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, देअरफॉर हे कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून अँगल CDH CDF. these are the corresponding angles of congruent triangles. त्यानंतर पुढचं आहे CDF झाल्यानंतर आता अँगल्सचं 3 झाले, बरोबर आहे. आता राहतं फक्त साईड्समध्ये कोणत्या साईड्स, ही साईड झालेली आहे, बरोबर आहे. CH पहा, CH किंवा DH ही कोणाला असेल, DFला. DH सेग DH is congruent to seg DF. This is corresponding side of congruent triangles. And the next one is CH or CH seg. CH is congruent to seg CF. This is also corresponding side of congruent triangles. तर या पद्धतीनं ही थर्ड फिगर आपल्याला होती. तर या ठिकाणी आपण रिमेनिंग साईड्स दाखवल्यात, 2 उरलेल्या बाजू आहेत त्या एकरूप दाखवल्यात आणि एक कोणाची जोडी एकरूप दाखवलेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी घेऊ शकता. यानंतर आपण लास्ट क्वेश्चन पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि प्रश्न असा विचारलेला आहे की या आकृतीची कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स जे 2 पेअर दिलेले आहेत, 2 ट्रायंगल्स दिलेत, त्यांची कॉन्ग्रुएन्सी आपल्याला सांगायची, एकरूपता सांगायची. ती कशाच्या आधारे सांगायची, तर आपल्याला सेग AD हा
EC शी कॉन्ग्रुएंट आहे असं सांगितलंय. पहा कोणता, सेग AD इज कॉन्ग्रुएंट टू EC आणि विच ॲडिशनल इन्फॉर्मेशन इज नीडेड, अधिकची कोणती माहिती आपल्याला असली पाहिजे जेणेकरून आपण ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल EBC हे कॉन्ग्रुएंट आहे ते आपण सांगू. आता याच्यामध्ये कोणत्या टेस्टनुसार सांगूत पण, तर त्याच्यासाठी टेस्ट दिलेली आपल्याला AAS टेस्ट. या टेस्टनुसार आपल्याला ते दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत हे सांगायचे. कोणते ट्रायंगल्स, ABD आणि EBC. तर या ठिकाणी AA टेस्टमध्ये जर पाहायचं असेल तर ही साईड आपल्याला दिलेलीच आहे ऑलरेडी. फक्त राहतो प्रश्न कोणाचा की या ठिकाणी हा एक अँगल आणि हा एक अँगल जर दिला आणि इथचा हा जो अँगल आहे इथं हा अँगल किंवा हा अँगल, हे जर आपल्याला दोन कोण या ठिकाणी एकरूप दिले आणि हा कोण या कोणाशी एकरूप दिला तर आपण AAS टेस्ट आपण या ठिकाणी सांगू शकतो. मग ट्रायंगल्स कोणते असले पाहिजे त्यामध्ये, तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अँगल BAD इन ट्रायंगल, पहा इन ट्रायंगल कोणता घेऊयात आपण, ABD अँड ट्रायंगल EBC, यामध्ये अँगल BAD हा जर कॉन्ग्रुएंट घेतला कोणाशी, BAD हा कोण या कोणाशी कॉन्ग्रुएंट घेतला, BCE अँगल BCE हा घेतला तर म्हणतोय. त्यानंतर सेकंड अँगल घेतलाय तुम्ही, कारण हे व्हर्टिकली अपोजिट आपण सांगू शकतो आणि ह्या लाईन्स पॅरलल सांगून आपण अल्टरनेट अँगल त्या ठिकाणी पाहिजे असेल तर तयार होतात असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे जे काय असेल ते, पण टेस्ट कोणते पाहिजे, AAS दोन अँगल्स आणि साईड विच इज नॉट इन्क्लुडेड बाय दॅट टू अँगल्स ते आपल्याला घ्यायचे. तर मग आता याच्यामध्ये BAD हा BCC आला. दुसरा कोणता घेता तुम्ही, अँगल ABD हा कोणाशी कॉन्ग्रुएंट असला पाहिजे, कॉन्ग्रुएंट टू अँगल ABD दॅट शुड बी कॉन्ग्रुएंट टू ABD हा कोणाशी कॉन्ग्रुएंट असला पाहिजे म्हणले, ABD हा कॉन्ग्रुएंट असावा CBE हे एक पेअर आपण सांगू शकतो. दुसरं हा नसेल घ्यायचा तर तुम्ही हा अँगल या ठिकाणी सांगू शकता, D हा EC कॉन्ग्रुएंट सांगू शकता, पण हा त्या ठिकाणी तुम्हाला ठेवावा लागेल कारण हे जर तुम्ही दोन घेतले हे सोडून तुम्ही हे दोन घेऊ शकतात, अँगल साईड, पण हा जो व्हर्टिकल अपोजिट अँगल्स त्या ठिकाणी फिगरमध्ये दाखवले ते मात्र तुम्हाला ठेवावेच लागतील. तर याच्यामध्ये तुम्ही दुसरी पेअर काय सांगू शकता म्हटलं मी, BDA अँगल BDA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BEC आणि सेकंड येतो तो हाच अँगल ABD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CBE. या पद्धतीने जर आपण, आणि दोन्ही ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असेल तर सेग इथं पण तेच आहे, सेग AD हा कॉन्ग्रुएंट दिला आहे, AD इज कॉन्ग्रुएंट टू सेग EC, बरोबर आहे ना, EC. आणि त्यानंतर जर पाहिलं असेल तर इथं सेग AD हा कॉन्ग्रुएंट घेतला आहे सेग EC ला, आणि या ठिकाणी ही अँगलची पेअर, ही साईडची पेअर. सो बाय AAS टेस्ट here you can observe this is pair of angle sides, pairs of angles, ठीक आहे, सॉरी दिस इज साईड. AAS टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल्स तुम्हाला कॉन्ग्रुएंट सांगता येतं. तर देअरफॉर इथं लिहू शकता ट्रायंगल कोणता येतो, ABD इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल EBC बाय AAS टेस्ट. या AAS टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट सांगता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं हा प्रॅक्टिस सेट 13.2 होता. या पद्धतीनं आपण पुढील प्रॅक्टिस सेट कंटिन्यू करणार आहोत. तुम्हाला जर हे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना हे व्हिडिओ पाठवा. थँक्यू.